मराठी माणसाला 50% घरं राखीव ठेवण्याच्या उद्धव ठाकरेंच्या मागणीवरून सत्ताधाऱ्यांनी टीका केली। 25 वर्ष टक्केवारीत मशगूल राहिलेल्या उद्धव ठाकरेंना आता मराठी माणसाची आठवण आली का असा सवाल सत्ताधाऱ्यांनी विचारलाय। या अधिवेशनात मी ही मागणी करणार आहे की मुंबईतल्या मराठी माणसाला 50% घरांमध्ये रिझर्वेशन मिळालं पाहिजे आणि छोटी घरं देखील बांधली गेली पाहिजेत। मुंबईतल्या नव्या इमारतीतील 50% घरं मराठी माणसांसाठी राखीव ठेवण्याच्या मागणीवरून आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मराठी बाण्यावर सत्ताधाऱ्यांनी टीका सुरू केली। लोकसभा निवडणुकीत मराठी मतदार ठाकरेंपासून दूर गेल्याचं लक्षात आल्यानंतर ठाकरेंना मराठी माणसांची आठवण झाले का असा सवाल भाजपनं विचारलाय। आघाडीचे सरकार असताना तब्बल 50% प्रीमियम बिल्डरांना माफ केला, तेव्हा का नाही सांगितले की मराठी माणसाला 50% घरे राखीव ठेवा। पत्राचाळीतील मराठी माणसांच्या घरांमध्ये कट कमिशन खाल्ले, तेव्हा मराठी माणसांची तुम्हाला आठवण झाली नाही का? 25 वर्षे मुंबई महापालिकेत सत्तेत होतात, तेव्हा मराठी माणसांच्या घरांसाठी काय केलं? लोकसभा निवडणुकीत मते दिली नाहीत म्हणून आता मराठी माणूस तुम्हाला आठवला का? मराठी माणसाला 50%चे आरक्षण मागायचे आणि उरलेल्यामध्ये हिरव्यांना घुसवायचे असे तर नाही ना, असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी विचारलाय। शिवसेनेनंही यावरून ठाकरेंवर टीका केली। बीएमसीत सत्ता होती तेव्हा फक्त टक्केवारीवर लक्ष ठेवल्याचा आरोपही शिवसेनेनं केला। निवडणूक आला का मुंबई महाराष्ट्रापासून तुटणार आहे असं तुम्हाला आठवतं, मग तुम्ही त्याच्यावर भाषणं करता आणि हे निवडणुका जशा संपल्या कोण मराठी माणूस ही जी काही तुमची दुप्पट्टी भूमिका आहे त्याला आमचा विरोध आहे। आता मराठी माणसाचा जो टक्का आहे तुम्ही या लोकसभेला पाहिलात तर तो टक्का सर्व आमच्याकडे जेव्हा परिवर्तित झालाय त्यामुळे यांचे धाबेदार आणलेले आहेत। निवडणुका आल्यावर उद्धव ठाकरेंना मराठी माणसांची आठवण आल्याचा टोला शिवसेनेनं लगावला। लोकसभा निवडणुकीत घटलेल्या मतांच्या टक्केवारीमुळे ठाकरेंना मराठी माणसाचा कळवळा आल्याचा आरोप केला जातोय। या लोकांनी ज्यांनी 25 वर्षे या महानगरपालिकेमध्ये सत्ता भोगली त्यांनी टक्केवारीच्या या गडबडीमध्ये तो विषय बाजूला सारून इतर लोकांना मुंबईमध्ये कब्जा करायला भाग पाडलं। जर मराठी माणूस जर इथं राहिला असता तर या मुंबईचं चित्र काही वेगळं दिसलं असतं। मुंबईत मराठी माणूस टिकावा ही सगळ्यांचीच भावना आहे। मराठी माणूस मुंबईत थांबेल यासाठी कोणत्याच राजकीय पक्षानं ठोस उपाययोजना किंवा प्रयत्न केले नाही। आरोप प्रत्यारोप बाजूला ठेवून किमान मराठी माणसासाठी सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्र यावं ही माफक अपेक्षा। स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।